प्राध्यापक डॉक्टर गजानन भांबळे, महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय हरसूल, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। मी SYBA मराठी S2 समीक्षा विचार साहित्य समीक्षा या विषयासाठी PPT तयार करत आहे। साधारणतः समीक्षा संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजन या घटकांसाठी मी या ठिकाणी काही भूमिका मांडणार आहे। समीक्षा संकल्पना आणि स्वरूप याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की साहित्याची निर्मिती ही मानवाकडून केली जाते आणि त्यात मानव हाच घटक केंद्रस्थानी असतो। ज्या मानवाकडून साहित्याची निर्मिती केली जाते त्या साहित्यामध्ये मानवी जीवनाचेच चिंतन आणि चित्रण होत असतं। त्यामुळे साहित्य आणि समीक्षा यांच्यामध्ये परस्पर जो संबंध आहे तो संबंध अपरिहार्य आहे। साहित्य हे मानवी जीवनाचे चिंतन करतं, तर समीक्षा ही त्या साहित्यातून मानवी जीवनाचे चित्रण आणि चिंतन कशा प्रकारे आलेले आहे याचा विचार करते। साहित्यातून माणसाच्या जगण्याला दृष्टी मिळते, तर समीक्षेतून माणसाच्या जगण्याची दृष्टी कशी असावी याचा विचार केला जातो। तर कोणतीही साहित्यकृती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी त्या साहित्यकृतीची समीक्षा केली जाते। त्यातूनच साहित्याला साहित्यपण देण्याचं काम समीक्षेकडून केलं जातं। म्हणूनच साहित्य विश्वामध्ये समीक्षा व्यवहाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते। ज्यावेळी मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती झाली म्हणजे त्यावर समीक्षा लेखन हे होत असतं आणि या समीक्षेतून साहित्यकृतीतील सौंदर्यस्थळे, जीवनमूल्ये, भाषाशैली, वाङ्मयीन मूल्ये ही कशा प्रकारे आविष्कृत झालेली आहेत याचं गुणदोषासह समीक्षकांकडून त्याचा विचार केला जातो, त्याचा आढावा घेतला जातो, तशी मांडणी केली जाते आणि वाचक हा लेखक यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका ही समीक्षकाला पार पाडावी लागते। साहित्याची समीक्षा करताना साहित्याकडे बघण्याचा समीक्षकाचा दृष्टिकोन व्यापक असावा लागतो, कारण एखाद्या कलाकृतीचे सर्वांगीण आकलन करून त्यावरील चिंतन, मूल्यमापन करणे असा व्यापक अर्थ साहित्य समीक्षेमध्ये घ्यावा लागतो। आता साहित्य आणि समीक्षा याचा विचार केला आपण, समीक्षेचं व्याप्ती, स्वरूप जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला प्रथमतः समीक्षेची संकल्पना स्पष्ट करावी लागते। आणि ही समीक्षा म्हणजे काय नेमकं? तर समीक्षा या शब्दाचा अर्थ जेव्हा आपण पाहतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की हा शब्द दोन पदांनी मिळून तयार झालेले आहे आणि हे दोन पदं म्हणजे सम आणि ईक्ष। आता सम या उपपदाचा जो अर्थ आहे तो समप्रमाणात आणि सर्वांगीण दृष्टीने असा अर्थ येतो, तर ईक्ष म्हणजेच पाहणे, विचार करणे, न्याहाळणे असा अर्थ दिसतो। म्हणजे जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातील किंवा घटितांची सर्वच अंगांनी केलेली पाहणी म्हणजे त्या गोष्टीची समीक्षा म्हणता येते। आता समीक्षा ही सर्वांगीण साहित्यकृतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे सर्वांगीण दृष्टीने पाहणे आणि
तिचा विचार करणे, ती निहाळणे, त्यात येणारे जे काही घटक असतील या घटकांचं विश्लेषण करणं, मांडणी करणं. आता समीक्षेमध्ये सर्वांगीण विचार करणे हे महत्त्वाचं असतं. हा शब्द जो आहे इंग्रजीतील क्रिटिसिझम या शब्दाला पर्याय म्हणून मराठीमध्ये समीक्षा हा शब्द वापरला जातो. जीवनातील कोणत्याही प्रकारच्या सर्वांगीण चिकित्सेला क्रिटिसिझम असे म्हटले जाते. मराठीत मात्र जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील चिकित्सेला उद्देशून वापरली जात नाही, तर ती साहित्याच्या संदर्भामध्येच वापरली जाते. म्हणूनच साहित्याच्या प्रांतामध्ये कला समीक्षा किंवा साहित्य समीक्षा असे शब्द जाणीवपूर्वक वापरले जातात आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून समीक्षेचा विचार केला जातो. एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजेच समीक्षा अथवा समीक्षण होय, अशी ही व्याख्या आपल्याला करता येते. किंवा एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरण अथवा विस्ताराने केलेल्या निरूपणास मराठीत टीका असाही शब्द वापरला जातो. एखाद्या कलाकृतीचे आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन करणे म्हणजेच समीक्षा होय. असे असले तरी समीक्षा म्हणजे काय याचे योग्य स्पष्टीकरण अनेक अभ्यासकांनी केले आहे, ते पाहणे आपल्यासाठी गरजेचे ठरतं. त्याच्यामध्ये मॅथ्यू हर्नोल्ड हे एक विचारवंत आहेत आणि यांच्या मते कलाकृतीमधील गुणांची स्तुती करणे किंवा एखाद्या वस्तूचे यथार्थ आकलन म्हणजे समीक्षा होय. तर समीक्षा म्हणजे निर्णय असे मत जॉन डुई यांनी व्यक्त केलेले आहे. आणि कोणत्याही कलेचे बौद्धिक रसग्रहण म्हणजे समीक्षा होय, असे विंचेस्टर या विचारवंताचे मत आहे. अशा काही पाश्चात्य अभ्यासकांच्या व्याख्या पाहिल्यानंतर मराठी अभ्यासकांच्या व्याख्या पाहणंही या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. ग्रंथावरील टीका म्हणजे ग्रंथांचे यथार्थ गुणदोष विवेचन करणे होय, अशी व्याख्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केलेली आहे. तर मराठीतील प्रसिद्ध विचारवंत प्रा. श. वाळिंबे हे कलाकृतीच्या योग्यतेविषयी निर्णय देणे म्हणजेच समीक्षा होय, असे मत व्यक्त करतात. तर प्राध्यापक डॉक्टर राग जाधव हे ललित साहित्याचे आकलन, आस्वादन व मूल्यमापन करण्यासाठी गांभीर्याने होणारा विचार व्यवहार म्हणजे समीक्षा होय, असे मत व्यक्त करतात. प्रत्येक समीक्षकाची एक विशिष्ट प्रकारची दृष्टी असते. त्यानुसारच तो कोणत्याही कलाकृतीचे मूल्यमापन करतो. असे मूल्यमापन हे गांभीर्यपूर्ण असले पाहिजे अशी अपेक्षा असते, कारण समीक्षा म्हणजे कलाकृतीचे यथायोग्य आकलन करून घेणे होय. आता आपण समीक्षेचे स्वरूप आणि समीक्षेची संकल्पना, व्याख्या या पाहिल्यानंतर आपल्याला समीक्षेचं काही स्वरूप आणि प्रयोजन त्याचा विचार या ठिकाणी करावा लागतो. कारण समीक्षेला जी प्रयोजनं आहेत ही प्रयोजनं त्याच्यामधून काही स्वरूप तिचं व्यक्त करताना दिसतात आणि ही प्रयोजनावर आधारित समीक्षा कशा पद्धतीने आपला व्यवहार करते, साहित्य व्यवहार करते, साहित्य व्यापार करते, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन हे समीक्षेचे महत्त्वाचे कार्य आहे. मूल्यमापन हे कशासाठी केले जाते, त्याचा हेतू काय, याचा विचार करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रयोजन म्हणजेच हेतू होय. समीक्षा कोणत्या कारणासाठी केली जाते किंवा समीक्षा करण्यामागे कोणता उद्देश आहे, असा हेतू म्हणजेच प्रयोजन होय. आता ही समीक्षेची कोणकोणती प्रयोजनं आहेत हे आपल्याला बघायचं आहे. त्यातील पहिलं प्रयोजन आपल्याला दिसतं परीक्षण. म्हणजे समीक्षेचा हेतू परीक्षण करणे हा आपल्याला दिसतो. कारण ग्रंथ परीक्षणे ही वेगवेगळ्या कारणांसाठी लिहिली जातात, म्हणजे एक प्रकारची समीक्षाच असते.
आता यासाठी परीक्षणाच्या हेतूसाठी समीक्षा केली जाते. कोणत्याही विशिष्ट ग्रंथाचे परीक्षण करण्यासाठी समीक्षा होते. यातूनच लेखकाची ओळख तसेच ग्रंथ लेखकाला प्रसिद्धी मिळते. त्या ग्रंथाची वाचकांच्या दृष्टीने एक माहिती तयार होते. अशी परीक्षणं वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या खास पुरवणीतून छापली जातात. येथे ग्रंथपरीक्षणाच्या हेतूसाठी समीक्षा केली जाते आणि हा एक समीक्षेचा महत्त्वपूर्ण असं प्रयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. दुसरं प्रयोजन जे आहे ते अभिप्राय. अभिप्राय हे सुद्धा समीक्षेचं एक प्रयोजन मानलं जातं. एखाद्या नवोदित लेखकाच्या कलाकृतीला अभिप्राय देण्यासाठी समीक्षा केली जाते. त्यामुळे लेखकाच्या लेखनासाठी एक नवी दिशा प्राप्त होते किंवा ती मिळत असते. म्हणजे अभिप्राय देण्यासाठी अशी समीक्षा केली जाते. त्यामुळे अभिप्राय हे समीक्षेचे एक महत्त्वाचे प्रयोजन मानले जाते. त्यानंतर पुढचं प्रयोजन आपल्याला दिसतं परिचय. म्हणजे साहित्यकृतीचा परिचय करून देण्यासाठी सुद्धा समीक्षा केली जाते. अशी परिचय किंवा अशी समीक्षा नियतकालिके, मासिके, दिवाळी अंक, साप्ताहिके आणि दैनिक या सर्वांमधून वाचकांना ग्रंथाचा परिचय व्हावा म्हणून अशी समीक्षा महत्त्वाची ठरते. त्यामुळे परिचय हे समीक्षेचे प्रयोजन ठरते. नंतर पुढचं प्रयोजन आपल्याला दिसतं विश्लेषण. आता साहित्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या साहित्यामधून जशी की कविता असेल, कथा, कादंबरी, नाटक या सर्व साहित्य प्रकारामधून समाजाचे चित्रण कसे झाले आहे किंवा आजच्या वास्तव परिस्थितीचे दर्शन कसे घडवले गेले आहे आणि त्यातील विविध घटकांचे विश्लेषण करण्यासाठी ही समीक्षा केली जाते. आणि म्हणूनच विश्लेषण हे समीक्षेचे मुख्य प्रयोजन ठरतं. त्यानंतर येतं नोंद घेणे. तर नोंद घेणे हे सुद्धा एक समीक्षेसाठी प्रयोजन आहे आणि बदलत्या काळाबरोबर साहित्यातून वास्तव परिस्थितीचे चित्रण येते की नाही याची नोंद घेण्यासाठी किंवा एखाद्या कलाकृतीमध्ये मानवी जीवनाचे वास्तव चित्रण कोणत्या पद्धतीने आलेले आहे, त्या कलाकृतीचा समाज मनावरील प्रभाव आणि या लोकजीवनावरील प्रभाव या सर्वांची नोंद घेण्यासाठी त्या कलाकृतीची समीक्षा केली जाते आणि म्हणून नोंद घेणे हे सुद्धा समीक्षेचं एक प्रयोजन ठरतं. नंतर पुढचं जे प्रयोजन आहे ते अर्थान्वेषण. अर्थातच या अर्थाचा शोध घेणे म्हणजे एखाद्या कलाकृतीचा अर्थाचा शोध घेणे म्हणजेच अर्थान्वेषण. अर्थान्वेषण होय लेखकाने आपल्या कलाकृतीमधून काय मांडले आहे याचा शोध घेणे किंवा त्या कलाकृतीमधील घटक, संरचना, आशय, अभिव्यक्ती, कलात्मक वैशिष्ट्ये यातून कोणता अर्थ व्यक्त होतो याच्या शोधासाठी समीक्षा केली जाते. पुढचं जे प्रयोजन आहे ते तत्वान्वेषण म्हणजेच तत्वांचा शोध घेणे. कोणताही लेखक आपल्या कलाकृतीत विशिष्ट प्रकारच्या तत्वांचा पुरस्कार करत असतो. त्याच्या कलाकृतीमध्ये असे तत्व किती खोलवर रुजले आहे याचा शोध घेण्यासाठी समीक्षा केली जाते. उदाहरणार्थ मराठीत गांधीवादाचा पुरस्कार करणारे अनेक लेखक आहेत आणि अशा कलाकृतींचा त्यातील तत्वांचा समाज मनावरील प्रभाव याचा शोध अशा समीक्षेतून घेतला जातो. पुढचं जे प्रयोजन आहे ते स्पष्टीकरण. तर स्पष्टीकरण हे सुद्धा समीक्षेचं प्रयोजन मानलं जातं. वाचकांना कलाकृतीचे आकलन होण्यासाठी त्यातील सर्वच गोष्टी समजणे आवश्यक असते. परंतु काही वेळेला कलाकृतीतील काही संज्ञा, संकल्पना सामान्य वाचकांना समजत नाहीत. म्हणून त्याचे स्पष्टीकरण होण्यासाठी समीक्षा केली जाते. यामुळे वाचकांना कलाकृतीचे आकलन होण्यास मदत होते. यानंतर
पुढचं प्रयोजन आपल्यासमोर येतं ते म्हणजे मूल्यमापन. तर साहित्यामध्ये कोणत्याही कलाकृतीचे परीक्षण हे अर्थान्वेषण, तत्वान्वेषण आणि स्पष्टीकरण करणे म्हणजे त्या कलाकृतीचे मूल्यमापन करणे होय. एखाद्या कलाकृतीचे गुणदोष शोधण्यासाठी, विश्लेषणासाठी किंवा योग्यता ठरविण्यासाठी म्हणजेच मूल्यमापन करण्यासाठी समीक्षा केली जाते. समीक्षा करताना समीक्षकांसमोर कोणतेही एकच प्रयोजन नसते. एखाद्या कलाकृतीचे आकलन, आस्वादनानंतर विश्लेषण, अर्थनिर्णयन, अभिप्रायदर्शन, मूल्यमापन या सर्वच गोष्टींचा समीक्षा व्यवहारामध्ये समावेश होत असतो. अशा पद्धतीने आपल्याला समीक्षेचे प्रयोजन या ठिकाणी बघता येतात. धन्यवाद.